सो फळातली साखर बिकम्स अ कन्सर्न ओनली वेन यू मेक इट इन टू अ ज्यूस. नाही तर फळातल्या साखरेला घाबरायची अजिबात गरज नसते. इट माइट कम ॲज अ बिग सरप्राईज की द सेकंड रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी, एक तर पहिला आहे आवळा. आवळा सगळ्यांना माहिती आहे. सेकंड रिचेस्ट सोर्स इज ग्वावा, पेरू. अरे बापरे. हा, तर फळातली साखर जी आहे ही आपल्याला औषधं जशी सस्टेन रिलीज असतात की नाही, म्हणजे हळूहळू आपल्या ब्लडस्ट्रीम मध्ये येतात, तशीच फळातली साखर इज ऑल्सो सस्टेन रिलीज. म्हणून तुम्हाला जसे तुम्हाला साखरेचे व्हाईट शुगरचे स्पाइक्स होतात तसे फ्रूट शुगरनी स्पाइक होत नाही. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आपल्या साखरेच्या टॉपिक नंतर खूप लोकांच्या कमेंट्स आल्या, मग फळामधल्या साखरेचं काय? त्यामुळे आजचा आपला टॉपिक आहे फ्रुट्स. ओके देन, चला फळांबद्दल काय चर्चा करायची आहे. लेट्स गेट ऑन. कॉन्ट्रोवर्सीज पासून सुरू करू. आजकाल खूप कॉन्ट्रोवर्सीज आहे. सकाळी उठल्यावर फळ खायचं की नाही खायचं, त्यावर तुमचं काय मत आहे? सकाळी उठल्यावर फळ खायचं की नाही तर नाहीच आहे, तेवढीच नाहीये कॉन्ट्रोवर्सी. फळच मुळात खायचं की नाही, त्याच्यातली साखर किंवा इवन तुम्ही जेवणाबरोबर जेवायचं खायचं की नाही फळ वगैरे, असे बरेच कॉन्ट्रोवर्सीज किंवा प्रश्न म्हणता येतील असे आहेत. लेट्स बिगिन विथ अंडरस्टँडिंग की जे फळ आहे किंवा त्याच्यातली जी साखर आहे नक्की त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन काय मिळतं ते आधी सांगते आणि मग आपण बघूया की त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो आपल्या जेवणावर. ठीक आहे. आता फळातनं आपल्याला काय मिळत असतं? फळातून आपण एक तर साखर मिळते, कारण गोड आहे फळ ते आपल्याला माहिती आहे. फ्रक्टोज नावाची शुगर असते फळात, तर ती आपल्याला मिळत असते. आणि त्याच्याबरोबर की आपण फळ जेव्हा खातोय तर आता इट्स लाईक अ सॉलिड मास की नाही. तर आता ॲपल सपोज खाल्लंय आपण, तर ॲपल जेव्हा तुम्ही खाताय किंवा आंबा खाताय, कुठल्याही फळात तुम्हाला साखरेबरोबर फायबर पण मिळत असतं. आता ज्या फळांची तुम्ही सालं खाऊ शकता किंवा खाता, म्हणजे खाऊ बऱ्याच फळांची सालं येतात, म्हणजे पण ती सालं काढून खाणारे पब्लिक तर आहेच असं की नाही कितीतरी. बट अर्थात आता पायनॅपल सारखं, अननसासारखं जर फळ घेतलं तर त्याचं आपल्याला साल नाही खाता येणार आहे. दॅट विल बी टू मच. बट इफ यू एंड अप इटिंग अ फ्रूट विथ द स्किन, तर त्याच्यातनं फायबर तुम्हाला जरा जास्त मिळत असतं. आणि साल काढून जेव्हा तुम्ही खाता, म्हणजे ज्या फळांचं साल खाता येतं ते वन्स विच नीड टू बी रिमूव्ड. ओके, त्यामुळे त्याच्यावरनी परत अरे आता मी संत्र्याचं साल काढलं त्याचं फायबर गेला असा प्रकार करत बसायची गरज नाहीये. पण एसेन्शियली यू आर गेटिंग शुगर, यू आर गेटिंग फायबर फ्रॉम द फ्रूट, आणि त्याच्यातनं तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात. मिनरल्स कमी प्रमाणात मिळतात, जास्त विटॅमिन्स मिळत असतात. आणि अजून काही असे तुम्हाला जे म्हणजे अँटीऑक्सिडंट्स जे म्हणतात की म्हणजे तुम्हाला सपोज अँथोसायनिन्स आहेत किंवा तुम्हाला थोडंसं बीटा कॅरोटीन, म्हणजे हे जे सगळे विटॅमिनचे प्रिकर्सर्स असतात की ज्यातनं आपल्या शरीराला विटॅमिन बनवता येतं, असेही मिळत असतात. जसं विटॅमिन सी डिरेक्टली आपल्याला मिळतं सिट्रस फ्रुट्स मधनं. हे आपण शाळेत अगदी पहिल्यापासून शिकलो की नाही, की जसं तुम्हाला स्कर्वी हे अवॉइड करायचंय विटॅमिन सी डेफिशियन्सीचं, तर मग तुम्ही यू नीड टू बी इटिंग लेमन्स और सिट्रस फ्रुट्स वगैरे. तर विटॅमिन सी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खूप फळांमध्ये विटॅमिन सी असतं आणि इट माइट कम ॲज अ बिग सरप्राईज की द सेकंड रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी, एक तर पहिला आहे आवळा. आवळा सगळ्यांना माहिती आहे. सेकंड रिचेस्ट सोर्स इज ग्वावा, पेरू. अरे बापरे. हा, म्हणजे पेरू असं कोणी विटॅमिन सीचा सोर्स वगैरे म्हणून खात नाही, पण पेरूत पण भरपूर विटॅमिन सी असतं इन टर्म्स ऑफ फ्रुट्स. ओके, तर सो तुम्हाला फळातनं साखर मिळतेय, फायबर मिळतंय आणि तुम्हाला विटॅमिन्स मिळतात. ओके, मिनरल्सकडे आपण जाणार नाही, जरा थोडं सोडियम वगैरे असं एवढं मिळत असतं, बट नथिंग खूप जास्त नसतं मिळत तुम्हाला. मग आता ही जी फळातनं साखर मिळते ती आपल्याला नुकसान करते का, त्याने आपल्याला काही त्रास होतो का, हा प्रश्न असतो. की मग आता जसं त्या आपल्या साखरेच्या एपिसोडवर पण सगळ्यांनी तेच विचारलं की नाही की तुम्ही साखर इज गोइंग टू बी नॉट रेकमेंडेड किंवा तुम्ही साखर गुळ सगळं सेमच आहे म्हणतात, पण मग फळांच्या साखरेचं काय. तर आता फळातली साखर जी असते
त्याला जेव्हा तुम्ही इंटॅक्ट खाता, इंटॅक्ट म्हणजे हे फळ रूपात जेव्हा तुम्ही खाता त्याच्यातनं, तर त्यातनं एनिवे तुम्हाला एनर्जी मिळते. कुठल्याही शुगरमधनं तुम्हाला एनर्जी मिळत असते. फळांमधली साखर ही जरा वेगळी आहे ॲज कम्पेअर्ड टू से शुगर कमिंग फ्रॉम व्हाईट शुगर, म्हणजे आपण जी पांढरी साखर आहे किंवा गुळ आहे त्याच्यातली जी साखर असते त्यापेक्षा फळांमधली साखर वेगळी असते. का बरं? कारण ती साखर काढायला, ती साखर डायजेस्ट करायला ती त्या फायबरने अशी पकडून ठेवलेली असते. आता सपोज आता आपण संत्र घेतलं तर संत्र पण गोड संत्री पण मिळतात, सगळीच काय आंबट नसतात. तर गोड संत्र्यातलं जी साखर आहे ते फायबरच्या जे असं नेटवर्क आहे त्याच्यात धरून ठेवलेली असते. त्यामुळे ती डायजेस्ट करायला आपल्या शरीराला जरा कष्ट घ्यायला लागतात. म्हणून त्या फायबरमुळे आणि त्याच्याबरोबर जे मिळणारं आपल्याला विटॅमिन्स आहेत त्याच्यामुळे फळाची साखर, वेन यू आर इटिंग अ स्ट्रेट अवे फ्रूट, इज नॉट कन्सिडर्ड ॲज टेबल शुगर. पांढरे साखरेसारखी त्यामुळे आंब्यातली साखर किंवा पपईतली साखर धरता येत नाही, जरी तो साखरेचाच प्रकार असला तरी, कारण त्या फायबरने त्याला धरून ठेवलंय. आता याचा अर्थ काय झाला की आपण जेव्हा जर मी नुसती साखर खाल्ली, ठीक आहे, नुसती साखर खाल्ली तर त्याच्यात इट्स प्युअर प्लेन शुगर, त्याने आपलं जी ग्लुकोज आहे ते स्पाइक एकदम जास्त होणार आहे. आणि जेव्हा स्पाइक एकदम जास्त म्हणजे स्ट्रेट अवे शूट अप होणार तुमची, बिकॉज देर इज नथिंग एल्स. साखरेबरोबर जेव्हा तुम्हाला काही दुसरं प्रोटीन किंवा फायबर असतं तेव्हा त्याचे जे स्पाइक आहे म्हणजे आपला ब्लड ग्लुकोज मध्ये येणारी साखर जी आहे त्याची लेवल जी वाढते, तर ती वेन यू हॅव फायबर ऑर समथिंग विथ इट तर ती जरा कमी हळूहळू सस्टेन रिलीज होते. तर फळातली साखर जी आहे ही आपल्याला औषधं जशी सस्टेन रिलीज असतात की नाही, म्हणजे हळूहळू आपल्या ब्लडस्ट्रीम मध्ये येतात, तशीच फळातली साखर इज ऑल्सो सस्टेन रिलीज. म्हणून तुम्हाला जसे तुम्हाला साखरेचे व्हाईट शुगरचे स्पाइक्स होतात तसे फ्रूट शुगरने स्पाइक होत नाहीत. बट देर इज अ कॅच. ओके, तुम्ही हे फळ कधी खाताय, जो तू प्रश्न विचारलास मला की सकाळी उठून खायचं की नाही किंवा जेवणानंतर खायचं की नाही, तुम्ही हे फळ कधी खाताय त्याच्यावर पण जरा टू सम एक्सटेंट, म्हणजे असा अगदी अव्वा आता आपल्याला हाच रूल फॉलो करायला पाहिजे अशातलं नाही, पण टू सम एक्सटेंट द शुगर स्पाइक इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन व्हॉट इज इन युअर टमी. म्हणजे जर आपण ऑलरेडी जेवण झालेलं असेल आणि त्यानंतर आपण सपोज फ्रूट काही खाल्लं किंवा जेवणाबरोबर खाल्लं, जेवताना जर एखादं फळ खाल्लं, तर मग त्याच्या ऑलरेडी त्या जेवणाचे जे पदार्थ आहेत की नाही, जे न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन वगैरे आहे तुमच्या जेवणात होपफुली, तर त्यांनी कारण प्रोटीन महत्वाचं, सो होपफुली प्रोटीन असेल तुमच्या याच्यात, तर मग ते अगेन फॉर्म्स अ नेटवर्क आणि मग ती जी साखर आहे ती स्पाइक अप तेवढी होत नाही. कारण आणि जर हे तुम्ही सपोज सकाळी खाल्लं ओके फ्रूट, तर मग तुम्ही दुसरं काही खात नाहीये तर त्याने त्याचा इम्पॅक्ट लवकर होतो, पटकन होतो, कारण दुसरं काही आड यायला नाहीच आहे ना, त्याचं डायजेशन स्ट्रेट अवे होणार आहे. याचा अर्थ असा का की तुम्ही फ्रूट्स जे आहेत ते सकाळी नाही खायचे? अजिबात नाही, असा अजिबात त्याचा अर्थ होत नाही. फ्रूट जेव्हा तुम्ही खाताय म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला जर वर्कआउट करायला जायचंय, रन करताय किंवा जिमला जाताय, तर तसं जायच्या आधी तुम्ही जर एखादं फळ खाऊन गेलात तर काहीही हरकत नसते. कारण मी जसं सांगितलं तसं फळातली साखर जी आहे ती सस्टेन रिलीज असते, तर त्यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या ब्लडस्ट्रीममध्ये जेव्हा ते साखर सोडत असतं तर तेव्हा तुम्हाला एनर्जी जी असते ती सस्टेन्ड फॉर्ममध्ये मिळत राहते, हळूहळू तुम्हाला मिळत राहते. तर जसा व्यायाम करताय तशी तुम्हाला साखर जी आहे ती मिळत राहते. त्यामुळे तुम्ही सकाळी प्री वर्कआउट स्नॅक म्हणून किंवा तुम्हाला सकाळी उठल्या जर मला भूक लागते, काहींना उठल्या भूक लागते, बरोबर, टिपिकली ज्यांना डायबिटीज असतो किंवा ज्यांचे इन्सुलिन रेझिस्टन्स असतं त्यांना पण हे जास्त होतं की उठता क्षणी त्यांना भूक लागलेली असते. मग तेव्हा अ फ्रूट कॅन बिकम अ गुड ऑप्शन. म्हणजे तुम्ही बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा फ्रूट इज गोइंग टू बी बेटर एनी डे, कारण त्यातनं तुम्हाला फक्त फायबरच नाही मिळत, म्हणजे एनर्जी मिळते, फायबर मिळतं, मिनरल्स म्हणजे विटॅमिन्स पण मिळत असतात. म्हणून जेवणानंतर पण तुम्ही खाऊ शकताय फ्रूट, काही ते तुमच्या पोटात राहून
पॉइझन होत आहे रात्री फळ खाल्लं की, ते पण असं असतं. माझा पुढचा प्रश्न तोच होता की रात्री फळ खाल्लं तर चालतं का जेवणानंतर? खूप लोकांना असं होतं जे लवकर जेवण करतात त्यांना आणि उशिरा झोपतात, त्यांना मध्ये भूक लागते, मग काहीतरी हेल्दी खायचं असतं म्हणून मग ते फळ खातात, पण मग असंही त्यांच्या डोक्यात असतं की रात्री फळ खाऊ नये. मग नक्की काय आहे? नक्की काय आहे? सगळं हल्ली इंस्टाग्रामने एक तर खूप मोठा गोळ घालून ठेवलाय, जिथे तिथे काय भलती सलतीच इन्फॉर्मेशन येत असते ना, कॉम्प्लेक्स करतात सगळ्याला. एनिवे, पण तुम्ही रात्री फळ खाऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कसं होतं की सपोज तुम्हाला डायबिटीज आहे, मग तुम्ही एक तुमचं जेवण झालं 8 वाजता, समज 8 वाजता जेवण झाल्यावर मग जर तुम्ही 11-12 वाजता परत काही खायला लागला, काहीही असो, म्हणजे ते फळच असं नाही, एनिथिंग एल्स, द मोमेंट यू स्टार्ट इटिंग तुम्ही तुमच्या इन्सुलिनला जाऊन जाऊन जागा करत असता परत. आणि खरं तर ना तुमचं रात्रीचं जेवण झाल्यावर ही इन्सुलिनची झोपायची वेळ असते, कारण आपल्यासारखंच झोप लागलेल्या इन्सुलिनला जर तुम्ही जागा केलं तर तो खवळतो. बरोबर. ओके, मग तो खवळून म्हणतो अरे हट, मला हे नकोय, मी याला सगळ्याला फॅट बनवून टाकणार आहे. ठीक आहे. लकीली फ्रुट्स आर स्टिल अ बेटर ऑप्शन दॅन इटिंग समथिंग एल्स. म्हणजे स्ट्रेस इटिंग पण खूप लोकांमध्ये असतं, किंवा रात्री जागून बरीच लोक काम करत असतात, वेगळ्या शिफ्टवर, टाइम झोन्सवर तुम्ही काम करताय, तर मग तुम्ही आणि लागते ना, तुम्ही जागे जर आहात तर तुम्हाला भूक लागणार आहे. तर तसं जेव्हा होत आहे तर तेव्हा फ्रूट इज अ डिसेंट ऑप्शन टू हॅव. काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्या फळावर अजून साखर घालून खाताय किंवा त्याच्याबरोबर असे काय काय क्रीम वगैरे घालताय, पीनट बटर तरी परवडलं, पण ते पण क्वांटिटी किती मॅटर्स असं. तर तसलं काही करू नका, नॉर्मल फ्रूट खा. आणि जर तुम्हाला हे वरचेवर होत असेल की म्हणजे तुम्हाला जेवणानंतर परत खूपच भूक, म्हणजे प्रॉपर भूक लागते, नुसतं काहीतरी तोंडात टाकावं असं वाटणं, दॅट इज डिफरंट. आणि जेवणाची भूक किंवा मला आय नीड फूड असं होणं वेगळं. तर इफ दॅट इज हॅपनिंग देन यू नीड टू चेक युअर डिनर, किंवा तुमचं प्रॉब्ली डिनर अपुरा आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला भूक लागते. पण हरकत नाहीये, बॉटम लाईन, तुम्ही फळ कधीही खायला हरकत नाहीये. म्हणजे सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, देर इज ॲब्सोल्युटली नो इश्यू इन इटिंग इट ॲट एनी टाइम. असं एक लक्षात घ्यायचं फक्त की जर, आणि हे स्पेशली फॉर पीपल की ज्यांना डायबिटीज पण आहे आणि ज्यांना म्हणजे वजन कमी करायचा आपण जे प्रयत्न करतायत, किंवा ओव्हरऑल म्हणजे जनरल हेल्थसाठी पण, आपण जर फळं नुसती खात बसलो तर आपल्याला आपल्या पोटात, कारण त्याला फायबर पण आहे, दुसरं खायची जागा उरत नाही. त्यामुळे तसं नका करू. इवन इफ यू हॅव लाईक 2 फ्रुट्स पर डे, म्हणजे साधारण 200 ते 300 ग्रॅम फळाचा पोर्शन जर तुम्ही खाल्लात, दॅट इज 2 सर्विंग्स, 2 to 3 सर्विंग्स पर डे, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. त्याहून जास्त मी जर फळं खात बसले तर माझं गट क्लीन होणारे किंवा कोलॉन क्लेन्स होणारे वगैरे असं करायची गरज नसते. मग फ्रूट नुसतं खायचं की त्याच्यासोबत काही खायचं असतं? म्हणजे तुम्ही जसं म्हणाला ब्लड शुगर लेवल स्पाइक वगैरे होते, तर असं काही आहे का की फळासोबत काहीतरी खाल्लं पाहिजे, किंवा खाल्लं तर बरं, असं काही आहे का? गुड क्वेश्चन. बघ, आता हा ब्लड शुगर स्पाइक्सचा ना प्रश्न ऍक्च्युली ज्यांना डायबिटीज आहे त्यांना थोडा जास्त दे नीड टू बी कन्सिडरिंग इट. सर्वसामान्यांना की ज्यांना काही असा डायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा इश्यू नाहीये, त्यांना ह्याचा विचार करत बसायची गरज नसते. ओके, कारण आपण काही खाल्लं तर ब्लड ग्लुकोज स्पाइक हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, हे होतंच. म्हणजे तुम्ही लिटरली नुसतं 1 चमचा प्रोटीन आयसोलेट जरी घेतलं तरी पण तुमचे ब्लड ग्लुकोज स्पाइक होणार. ते किती स्पाइक होतात, दॅट इज द थिंग दॅट यू नीड टू लुक आफ्टर. बट वेर फ्रुट्स आर कन्सर्न्ड आणि तुम्हाला डायबिटीज जर असेल तर मग त्याच्यात मग तुम्हाला व्हॉट मॅटर्स इज ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड. सो ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे महत्वाचं असल्यामुळे तुम्हाला फळात काही फळं जी असतात ती मीडियम टू हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतात. मोस्ट फ्रुट्स जर आता तू बघितली तर मोस्ट फ्रुट्स दे आर मीडियम टू लो ग्लायसेमिक इंडेक्स. जसं पेरू इज लो ग्लायसेमिक इंडेक्स. तुम्ही जर आंबा बघितला किंवा इफ यू लुक ॲट से पपाया वगैरे, हे सगळे जे फ्रुट्स आहेत, किंवा पायनॅपल इज लो टू मीडियम, हे सगळे साधारणपणे लो टू मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये येत असतात फळं.
जर तू बघितलंस की तुम्ही युअर इटिंग अ फ्रूट लाईक से ग्रेप्स किंवा चिकू, हे जरा अजून हायर ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे इफ आय एम प्लॉटिंग अ स्केल, इथे लो आहे, इथे मीडियम आहे, इथे जर हाय आहे, तर हे हायच्या जस्ट अलीकडे असे बॉर्डर लाईनवर असे येतात ती फळं. तर अँड शुगर फॉर एक्झाम्पल, शुगर कम्स द हायेस्ट ग्लायसेमिक इंडेक्स. ओके, सो तसं असल्यामुळे जर तुम्ही त्या फळावर बरोबर काही खात असाल, और इफ यू आर इटिंग से 5 वाजता तुम्हाला भूक लागली, तुम्ही फ्रूट खाताय फॉर एक्झाम्पल, जेवताना जेवणाबरोबर ब्रेकफास्ट बरोबर खाताय तर नाही काही गरज पडत. बट इफ यू आर इटिंग युअर फ्रूट ॲज अ स्नॅक स्टँड अलोन, आणि तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तुम्हाला डायबिटीज आहे, तर इट इज रेकमेंडेड की त्या फळाबरोबर तुम्ही काहीतरी अजून प्रोटीन किंवा फॅट रिच खा. पीनट बटर, जे तू मगाशी म्हणालीस तसं, पीनट बटर किंवा आमंड बटर हे जे आहेत, किंवा नुसते फ्रूट नट्स असे, की म्हणजे तुम्ही 4 बदाम घेऊन खा, 4 किंवा फुटाणे खा, असं. तर शेंगदाणे फुटाणे असं काही जर तुम्ही त्या फळांबरोबर खाल्लं, तर मग काय होतं की ते जे ग्लायसेमिक इंडेक्सचा जो इम्पॅक्ट आहे, की तुमची साखर जी शूटअप होऊ शकते, तर त्याचा इम्पॅक्ट थोडा कमी होतो आणि तुमचे शुगर स्पाइक ॲज सच होत नाहीत. त्यामुळे बट दिस इज ओनली फॉर पीपल विथ डायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स ज्यांना असतं, किंवा जर तुम्ही एस्पेशली विदिन डायबिटीज तुम्हाला जर तुम्ही इन्सुलिनचे युनिट्स वगैरे खूप जास्त जर घेत असाल सकाळ संध्याकाळ, तर तुम्हाला खास त्याची काळजी घ्यायला लागते. पण जर तुम्ही सकाळी मेटफॉर्मिन 500 किंवा एकदाच गोळी घेताय वगैरे असं, तर देन ॲज सच यू डोंट नीड टू बी स्ट्रेसिंग अबाउट इट. आय वुड रादर ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आय वुड से की तुम्ही ते फळ खाणं जास्त महत्वाचं आहे दॅन वरिंग अबाउट दॅट स्पाइक ऑफ इन द ग्लुकोज. बरोबर. ओके. कधी कधी फळ न खाता त्याचं ज्यूस करून पिलं तर चालतो का? कारण की लहान मुलांचे खूप नखरे असतात की फळ नाही खायचं, मग त्यांना ज्यूस दिला जातो, किंवा आपण पण कधी कधी कुठलं फळ चावायचं कंटाळा येतो, किंवा मग ज्यूस कसं काम करता करता पटपट पिऊ शकतो. त्यामुळे ते सारखंच आहे का फळ आणि ज्यूस? बघ आता माझे एक क्लायंट होते, ते म्हणायचे नेहमी की ठीक आहे ना, मी घरी ज्यूस बनवतोय, मी जे ऑरेंज आहे किंवा आहे माझ्या समोर मी बनवून घेतोय, ते जे ऍपल होतं त्याचंच त्यांनी ज्यूस काढले, त्याच्यात कोणी साखर नाही घालत, ते काही नाही, एकदम फ्रेश, आणि मी लगेच ते पितो. मला फळ खायचा कंटाळा येतोय, आणि हे असं फक्त लहान मुलंच नाही, मोठी माणसं सुद्धा करतात. ओके, सो आय वुड रादर ड्रिंक अ ज्यूस दॅन यु नो हॅव्हिंग अ फ्रूट, असा प्रकार असतो. नाव इट इज नॉट द सेम. ओके, फळाच्या साखरेचा जर तुम्हाला टेन्शन येतंय, तर ते जे त्याला त्या साखरेला जे धरून ठेवतंय, ओके, त्याला जे धरून ठेवणार फायबर आहे, त्याला तुम्ही काढून टाकता ना, तुम्ही जर गाळलेलं ज्यूस पिताय किंवा त्या ज्युसर मधलं पिताय. ओके, सो द मोमेंट यू आर डुईंग दॅट, ती जी साखर आहे ती त्या ज्या नेटवर्कमध्ये धरली गेलेली आहे ती एकदम मोकळी होते. मग इट इज प्रिटी मच लाईक ड्रिंकिंग. म्हणजे आता जर मी आंबा खाल्ला किंवा आंब्याचा रस केला, तर इट्स द सेम ॲज मी नुसती साखर खाणं किंवा पाण्यात मी साखर घालून पिणं. बापरे. टू दी एक्सटेंट एक एक्सपेरिमेंट झाली होती. ओके, कारण ज्यूस कंपन्या किंवा अशा त्यांना दे आर गोइंग टू फंड दिस रिसर्च अँड एव्हरीथिंग ना, की सांगायला की नाही आमचं फ्रूट ज्यूस तर चांगलं आहे असं. मग त्यांनी एक प्रयोग केला. दिस वॉज अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट, की ज्याच्यात त्यांनी काही लोकांना डाएट कोक दिलं, काहींना रेग्युलर कोक दिलं, काहींना ज्यूस दिलं, म्हणजे कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड जे तुम्हाला टेट्रापॅक वगैरे मध्ये येतं, ज्याच्यात फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट असतं, पाणी असतं, खरं ज्यूस नसतं त्याच्यात काही, ते दिलं. आणि नेक्स्ट ग्रुपला त्यांनी कोल्ड प्रेस ज्यूस दिलं. कोल्ड प्रेस ज्युसेसचा पण हल्ली खूप आहे, कारण फ्रूट ज्यूस. ठीक आहे, तसं केलं. अर्थात डाएट कोकवाला जो ग्रुप होता त्यांचे ब्लड शुगर्स काही इम्पॅक्ट नाही झाले. ओके, पण हे जे सगळे बाकीचे ग्रुप होते, की म्हणजे ज्याच्यात त्यांना रेग्युलर कोक देत आहेत, त्यांना ज्यूस पण देत आहेत, फ्रूट ज्यूस कमर्शियली मेड देत आहेत, ज्यांना कोल्ड प्रेस देत आहेत, सगळ्यांचा इन्सुलिन रिस्पॉन्स वॉज कम्पॅरेबल. बापरे. आता इन्सुलिन रिस्पॉन्स कम्पॅरेबल म्हणजे काय, की त्यांची जी साखरेची लेवल वाढली ती कम्पॅरेबल होती. म्हणजे जर माझी 18 पॉईंटनी वाढली तर तुझी 20 पॉईंटनी वाढली. म्हणजे इव्हेंच्युअली जरी तुम्ही घरचं
कोल्ड प्रेस ज्यूस किंवा घरचं ज्यूस पिताय. एक अजून एक एक्सपेरिमेंट झाली होती की ज्याच्यात त्यांनी परत थोडा ते पल्प घातला, म्हणजे 2 टेबलस्पून्स ऑफ पल्प, पूर्ण नाही पण 2 टेबलस्पून्स पल्प घातला त्याच्यात परत. अँड देन दे वर असेसिंग द ग्लायसेमिक रिस्पॉन्स. ग्लायसेमिक रिस्पॉन्स म्हणजे तुमची साखर किती वाढली आहे ते. तर तेव्हा पण त्यांनी बघितलं की तरी सुद्धा तुमचं ऍज कम्पेअर्ड टू अ फ्रूट, होल फ्रूट खाल्लं वर्सेस दिस तुम्ही ज्यूस जे पेलात, तर त्याच्याने तुमचं शुगर जे आहे त्या वाढल्याच. आणि साधं कॉमन सेन्सिकल लॉजिक आहे, किंवा तुम्ही एखादा प्रयत्न करून बघा असं, एनीवन शुड ट्राय दिस, की तुम्ही 6 संत्री घ्या, ठीक आहे, किंवा 12 संत्री घ्या आणि ती तुम्ही बसून खा. ते खायला तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे त्याच्यातलं केवढं तुम्हाला खावणार आहे. आपल्याला सगळी तेवढी 12 संत्री खावणारच नाहीये. ओके, यू जस्ट कॅन नॉट ईट ॲज मेनी बिकॉज ऑफ द इंटॅक्ट फायबर. तर जरी तुम्ही कोणी म्हटलं की आता पायनॅपल आम्ही घेतो आणि आम्ही त्याला ब्लेंड करतो आणि आम्ही त्याचा तो चोथा नाही काढत, तसं चालेल का, हाही प्रश्न येतो. कारण मग नाही, ओके फाईन, आय विल नॉट रिमूव्ह द पल्प, आय विल नॉट स्ट्रेन इट, पण मला ज्यूस प्यायचंय, काही पण करून ज्यूस प्यायचंय, सोपं करा, मला चावत नाही बसायचं. जेव्हा तुम्ही ते चावत न बसण्याचं काम करताय तेव्हा यू आर लिडिंग, यू आर चेंजिंग द फ्रूट इन टू समथिंग विच इज गोइंग टू गिव्ह यू लाईक अ कॅलरिक लोड, आणि तुम्हाला इन्सुलिन स्पाइक्स तुमचे वाढतात. आपण कमिंग बॅक टू द 12 ऑरेंजेस अनालॉजी, 12 संत्री खायला तुम्हाला जेवढा वेळ लागेल, ओके, तुम्हाला जितकं हळूहळू तुम्ही खाल आणि जितकं तुमचं पोट भरायला लागेल तेव्हा तुम्हाला 12 संत्री खावणारच नाही. ओके, हेच त्या 12 संत्र्यांचा आपण 1.5 ग्लास ज्यूस होणार आहे. 12 ऑरेंजेस आर गोइंग टू गिव्ह यू स्ट्रेन्ड ओनली 1.5 ग्लास ऑफ ज्यूस. तर ते 1.5 ग्लास ज्यूस किती वेळ लागेल तुला प्यायला? 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं. ते पण तू आरामात पीत बसली तर, की नाही तर काय 10 सेकंदात तुझं संपणार आहे. सो साखर तर सेम राहिली, बरोबर, 12 संत्र्यातली. शुगर रिमेन्स द सेम, बट सिम्पली बिकॉज तुम्ही ते मला जेवढा वेळ लागणार होता त्याला खायला, तर तो वेळ नाही आहे आता, ते फायबर काढून टाकलं तुम्ही. यू एंडेड अप टेकिंग इट स्ट्रेट ॲज 12. ह्याचं तुम्हाला काय मिळालं मग त्याच्यातनं? फक्त साखर मिळाली. बरोबर. सो फळातली साखर बिकम्स अ कन्सर्न ओनली वेन यू मेक इट इन टू अ ज्यूस. नाही तर फळातल्या साखरेला घाबरायची अजिबात गरज नसते. पण तुम्ही हे फ्रूट आणि खाणं आणि त्याचं ज्यूस पिणं हे सेमच आहे असं करून जेव्हा करायला लागता, किंवा वेन यू आर गिव्हिंग युअर चिल्ड्रन से फ्रूट ज्यूस, की तू डाएट हे कोक वगैरे नको पिऊ, सॉफ्ट ड्रिंक नको पिऊ, हल्ली सगळे जे सॉफ्ट ड्रिंक्स येतात ते नको पिऊ, तू ज्यूस पी, ज्यूस इज हेल्थियर. ओके, सो तसं जेव्हा तुम्ही करायला लागता दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. ओके, द अदर डे आय वॉज इन अ सुपरमार्केट विथ माय सन, माझ्या मुलाबरोबर. त्याला पण ज्यूसेस आवडतात, पहिल्यापासून त्याला आवडतात, फ्रुट्स पण आवडतात, पण जर मला इंडल्जन्स वगैरे आहे असं किंवा अ ड्रिंक विथ इट, तर तो एक ॲज अ कॉन्सेप्ट शाळेत वगैरे पण मुलं फॅशन प्रकार दॅट इज डिफरंट, जे चालतात ते, बट त्याला पण हवं असतं. मग सो आय वॉज लाईक ओके, चल आता आपण एक काम करूया, तू जे सॉफ्ट ड्रिंक आहे त्याचा कॅन घे, तुला जे हवंय ते ज्यूस आहे त्याचं कॅन घे, लेट मी टीच यू हाऊ टू चेक की काय फरक आहे दोन्हीत. न्यूट्रिएंट लेबल त्याला वाचायला शिकवलं मी. तर मग न्यूट्रिएंट लेबल आता ज्युसेसच्या बाबतीत जेव्हा तुम्ही बघताय तर तेव्हा काय बघायची गरज असते त्याच्यात, की वेदर यू हॅव लाईक हाऊ मच शुगर इज इन इट. ओके, तर म्हणलं तू कम्पेअर कर आता त्याच्यात साखर किती आहे. ठीक आहे, तू साखर जेव्हा बघतोय तर ही सॉ दॅट त्याच्यातलं सॉफ्ट ड्रिंक मधली शुगर आणि फ्रूट ज्यूस मधली शुगर सेम आहे. देन ही इज लाईक ओ, मला वाटलं हे हेल्दी असतं. हे हेल्दी असतं अर्थात त्यानंतर त्याने लगेच तो म्हणाला इट्स ओके, तरी मला ज्यूसच हवंय असं. पण लेबल वाचल्याने की आपल्याला हा एक असा जो गैरसमज असतो की फळातनं आलंय किंवा त्या ज्यूसच्या डब्यावर एवढे ऑरेंजेस ना मँगोज आले की म्हणजे नॅचरल लिहिलंय, यु नो, होल फ्रूट असं काय काय त्यांनी लिहिलंय, म्हणजे ते खूप छान आहे किंवा ते खूप हेल्दी आहे जे नोशन असतं. तर एक नुसतं इफ यू फ्लिप द पॅकेट अँड स्टार्ट रीडिंग द लेबल तर तुमच्या लक्षात येतं की दोन्हीतली साखर सेम आहे ऍट टाइम्स. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट की ज्याच्यात रिअल फ्रूट लिहिलेलं असतं
त्याच्यात साखर जास्त जास्त खूप महत्वाचं आहे म्हणजे फूड लेबल रीड करणं. येस. हा एपिसोड जो आहे, हा व्हिडिओ आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. तर त्यामुळे प्लीज सगळ्यांपर्यंत हा एपिसोड आणि हा व्हिडिओ पोहोचवा. आणि सगळे जे फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत की नाही, तिथे पण सगळ्यांकडे पाठवा हा. म्हणजे मग ज्यांना आंबा खायची भीती वाटते किंवा केळं खाऊन सर्दी होते असं म्हणतात, त्या सगळ्यांपर्यंत सत्य जे आहे ते पोहोचू शकेल. नेहमीप्रमाणे तुमचं आणि आमचं सेम असतं.